काँग्रेसकडून आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। झिशान सिद्दीकींना युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलंय। झिशान यांची काँग्रेस पदावरून हकालपट्टी करण्यात आली। काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा सिद्दीकींबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अखिलेश यादव हे आता मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील। झिशान सिद्दीकींना युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवण्यात आला आहे। काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे। सिद्दीकींबाबत हा निर्णय घेण्यात आलाय। अखिलेश यादव आता मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील। आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेंद्र, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी जे बांद्राचे पूर्वचे आमदार आहेत त्यांनी काँग्रेसला रामराम करा असं पक्ष सोडला नाहीये। पण त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी पक्षात अजित पवार गटात जेव्हा प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्दीकीवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। काँग्रेसने देशातील आणखीन काही राज्यांच्या युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत पण बदल केले आहेत। त्यानंतर मुंबईमध्ये अध्यक्षपदावर अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुफियान मोहसिन नगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महेंद्र, या कारवाईनंतर या आता निर्णयानंतर आता झिशान यांची काय प्रतिक्रिया समोर येते का? झिशान सिद्दीकी यांच्याशी करण्याचा प्रयत्न केला। अद्याप ते मुंबईच्या बाहेर अजमेरला असल्याचं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात आलंय। पण सूत्राकडून अशी माहिती मिळते की सध्याचं वेतन व्हॉट्सअप महेंद्र आपल्याला मी थांबवते। आपल्यासोबत झिशान सिद्दीकी फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आपण पाहताय की काँग्रेस अध्यक्ष पदावरून आपल्याला हटवण्यात आलेला आहे। युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलंय की कारवाई झालेली आहे, काय आपली यावरती प्रतिक्रिया? मला कोणतीही अधिकृत सूचना मिली नहीं है। मैं मुंबई में नहीं हूँ और मैं अभी फिलहाल अजमेर में हूँ। आज रात को आ रहा हूँ, तो मुझे खुद ही मीडिया से और लोगों से पता है। मुझे कोई ऑफिशियल इसके बारे में इंफॉर्मेशन मिला नहीं है, तो मैं ज्यादा इस पे टिप्पणी अभी फिलहाल नहीं दे पाऊंगा। मैं इस पे पहले जांच करके फिर एक प्रेस कॉन्फ्रेंस कर लूंगा इस पर। सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। झिशान सिद्दीकींना युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवल्याची सध्या माहिती समोर येते, मात्र त्यांना अधिकृत अशी माहिती मिळालेली नसल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात येते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेंद्र जोडलेलेच आहेत। महेंद्र, त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत अधिकृत अशी माहिती मिळालेली नाही अशी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। नक्कीच तिला मुंबईत नसल्या कारणाने त्यांना ही माहिती अजून त्यांना झाली नसल्याचं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि काँग्रेसकडून त्या बातमीला सांगण्यात आलंय आणि त्यामध्ये एक परिपत्रकही काढण्यात आलंय आणि त्याच्यामध्ये मुंबईतून जे अखिलेश यादव आहेत त्यांना त्यांच्या जागी त्यांची वर्णी लागली। अखिलेश यादव हे मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आता काम पाहतील। महेंद्र, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।